नमस्कार, मी सचिन भोसले. येरवडा भागातील कातरवाडी भागामध्ये आग लागली आणि आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही आणि त्या आगीमध्ये 11 बकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. या दादांचं घर होतं इथं. हे जे लाईटीचं डीपी आहे त्याच्यामध्ये पण आग लागली होती. काय झालं दादा नेमकं? रात्री तीनच्या दरम्यान इथून स्पार्क होऊन आग लागली होती आणि आगीमुळे ते सगळे आमचं घर जळालेलं आहे आणि त्याच्यासोबत सगळे आमचे जनावरं जळून खाक झालेले. आणि ही जी हे कशामुळे लागली नेमकी आग? ही लाईटीच्या याच्यामुळे चिंजेर निघत होते. आधी पण स्पार्क व्हायचं का? 2 वेळा झालेले आहे असे होते आणि सगळे कशामुळे आग लागली असेल? कसं माहिती का, हे डीपी मुळे 2 वेळा स्पार्किंग झालं, Sparking झालं पण होतं, केली हां. कंप्लीट केली. त्याला दुर्लक्ष देतात, कोणी येत नाही. आणि त्यात काय झालं, इथून पार्किंग झालं रात्रीच्या वेळेला झाल्यामुळे कोणाला काही कळालं पण नाही. आणि त्यात बकऱ्या अशा बेकार जळून खाक झाल्यात तर जसं काय कधी माणसाला बस इच्छा होती ना, त्याच्यातून बेकार दिसत होतं ते. खूप म्हणजे पाचीच्या पाची बकरे इकडे पडलेले होते आणि बघून ते लय वाट लागली. ते बघून आम्हाला रडू यावं लागलं. ही ऍक्टिवा जी आहे, ही ऍक्टिवा घराच्या बाहेर होती. ही ऍक्टिवा पण पूर्ण जळालेली आहे आणि पेट्रोलची टाकी पण म्हणजे मोठा थोडे अपघात होण्याची शक्यता होती. आणि इथं बकऱ्या होत्या, 10 ते 11 बकऱ्या होत्या. बकऱ्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. आणि हे त्यांचं घर आहे, त्या काहींचं आलो ते फेकून गाडून आलो त्यांना. 11 बकऱ्यांचा मृत्यू झाला, बरोबर ना? आणि तुमचा व्यवसायच होता बकऱ्यांचा, म्हणजे त्याच्यावरती व्यवसायावरतीच घाला घातलेला आहे काळानी. पण आमची प्रशासनाने पालिकेला आधी पण विनंती होती, आपण आधी पण अर्जपत्र व्यवहार केले होते की असे डीपी जे आहेत ते दुरुस्त करा. आणि पालिका फक्त एकदम भोंगळ कारभार चालू आहे पालिकेचा. हे जे नुकसान झालेलं आहे, दुसरी तिसरी वेळा आहे. दुसरी तिसरी वेळा तिथं एका वेळेला तिथं सेम अशीच ह्या डीपी मुळे आग लागली आणि ती बाई आपली आमची इकडचीच बाई होती, ती जागेवरच चिटकली. तरी आम्ही त्यांना प्रशासनाने सांगितलं पण होतं, तरी ते म्हणत नाही आम्ही करू, आमच्याकडे आतापर्यंत त्याचं हे आलं नाही, ते आलं नाही म्हणतात. त्यांचं आमचं लगेच आलं नाही. आधी पण अपघात झाला, तिथे एक बाई जागेवरच चिटकली होती. आम्ही स्वतः त्या डीपीवाल्यानं तिकडे कंप्लेंट पण केली. ते दुसरी तिसरी वेळा आहे. स्थानिक नागरिकांचं असं मत आहे की प्रशासन लक्ष नाही देत, तर मग आम्ही लक्ष देऊ आणि प्रशासनावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. माहिती त्यांच्याकडे देखील आहे ती अजून